जय भीम, जय शिवराया, जय संविधान, जय लहुजी. तर मी आले बघा आता भावांना बहिणींनो लहुळला. माजलगाव कशी लहुळ आहे. हे माझ्या बहिणीच्या पोरीचं घर आहे. दाखवते हे जुनं घर आहे पहिलं. आता हे घरकुल भेटलंय, हे बांधलंय तिनं. हे दरवाजा, ही बहिणीची पोरगी तिच्या नातरुंडाला खेळीत उभा राहिली. तिचा दरवाजा आहे. हे घर जुनं. हे लहुळ आहे, जुनं लहुळ. इथलं झाड पडलं का ग शोभा? हे इथं काहीतरी होतं, कसं सुनं सुनं वाटायले. हा हा ते का हो, ते काय मोड्याने वाटायले. तरी म्हणाले सुनं सुनं कसं दिसायले की. सकाळी आली बघा, तरी 12-1 वाजला होता मला इथं यायला. सकाळी बाईला ठेवून आले बाबा. सकाळी मला लय लवकर निघायचं, इथून 10 वाजता निघायचं. ऑपरेशन झालेले लेकराचं म्हणून बघायला आले. आता सगळेच आले बघायला, मीच नव्हते आले. मग म्हणलं बाई बी म्हणली जाय म्हणली. शेजाऱ्याला बी सांगून आले. म्हणलं बाईला भाकर द्या, बाईकडं लक्ष ठेवा. ऑटोवाल्याला सांगितलंय अचानक जर बाईचं दुखायलं तर दवाखान्यात घेऊन जा म्हणून. तर लय चांगली माणसं इथं नेते, म्हणून मी त्यांच्या आधारी येते. पण कर्मा नाही बघा, बाईकडंच लक्ष आहे सगळं माझं. काय करावं, सगळंच बघावं लागतं. कारण माझ्या आजाराला कोण बघन, नातेवाईक. यावं जावं लागतंय, कसे जरी असले तरी मला यावं लागतंय, जावं लागतंय. इलाज नसतोय. सगळं सहन करून पाठीमागं टाकावं लागते आणि समोरच बघावं लागते. संकट आल्याला पाठीमागं टाकायचं, सोडून द्यायचं जे काय असेल ते, आणि चांगले म्हणून यायचं, भेटायचं, जायचं. तुम्हाला तर माहिती सगळी माझी कहाणी. त्या माईला कुणी भाकर घालीत नाही, कुणी बघत नाही. तिच्यामुळं मी वाळय हे सगळ्या गणागोताला. सगळं भेटतंय, माय भेटती का, बाप भेटतंय का, भेटत नाही. जिंदगी बरबाद केली माईमुळं. आणि आता थोड्यासाठी मला वाटतंय माय मी इकडं तिकडं फिरन, माय मरून जाईन. म्हणून सगळी सोय लावून येते माईची मी. सकाळ लवकरच जायचं, थांबायचं नाही मला. चहा पाणी हे आंघोळ झाली की निघायचे. तुमच्या दारात नाल्या बी मोठ्या मोठ्या आहेत ना. हो, हे लिंबुनीचं झाड राखसो बा. लिंबुनीला लय वाढ असती या. हिला पाणी टाकीचा सारखं पाणी. हे झाड उगवलंय रोडला लिंबुनीचं, सारखं पाणी टाकीचं. ह्याला पडत असतात, काय होत नाही, फवारावं लागतंय. हे काही जांभळ तिच्या दारात एवढे जांभळं लागत येत ना. आता झाडा झालाय जांभळीचा सगळा, सगळा झाडा झालाय. एक जांभळ नाही आता जांभळीला. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.